क्यूरियो सांबा कितने आदमी थे? 2। और तुम 10, फिर भी वापस आ गए। ये डायलॉग आप लोगों ने बहुत बार सुना होगा। बहुत अरसे से ये डायलॉग लोग सुनाते जा रहे हैं। तो टॉपिक आज का भी वही है, डायलॉग राइटिंग। कुछ डायलॉग्स अमर हो गए हमारे बीच में, पीढ़ी दर पीढ़ी वही डायलॉग हम लोग दोहराते हुए आए हैं। रीज़न उन डायलॉग्स में कुछ ऐसी बात है, वो ऐसे दिल और दिमाग दोनों को छू जाते हैं कि हम उन डायलॉग्स को छोड़ नहीं पाते। इसलिए आज भी क्यूरियो सांबा कितने आदमी थे? 2 सरकार, और तुम 10, फिर भी वापस आ गए हाथू। ये जो डायलॉग है आज भी हम लोग दोहरा रहे हैं। बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना, ये भी शोले मूवी का ही डायलॉग है। फिर और एक शोले मूवी का डायलॉग है, कमीने कुत्ते मैं तेरा खून पी जाऊंगा। गाली नहीं दे रहा हूँ किसी को, आई जस्ट वॉन्टेड टू टेल यू द इम्पोर्टेंस ऑफ डायलॉग। येस, डायलॉग राइटिंग विल बी आस्क्ड फॉर यू in coming examination unit test. For 12 marks there would be 3 dialogues that you need to attempt, and in board examination also for 8 marks you will attempt dialogue writing. So the same topic today we will discuss. ऐसे डायलॉग्स है, एक दौर था कि उस ज़माने में सिर्फ एक्टर्स और एक्ट्रेसेस को काफ़ी पैसे मिलते थे, लेकिन जैसे ही जावेद अख्तर और सलीम खान इन्होंने शोले मूवी लिखी और उसके डायलॉग काफ़ी फेमस हुए, तब से लेके सभी सभी लोगों को ये पता चला कि भाई सिनेमा बनाते समय सिर्फ और सिर्फ एक्टर्स की मेहनत नहीं होती है, उनकी सिर्फ एक्टिंग नहीं होती, वो जो बात करते जो बोलते हैं वो भी ज़्यादा इम्पॉर्टेंट है। इसीलिए तब से जो भी राइटर्स है डायलॉग लिखने वाले, उनको भी उतना ही रेम्यूनरेशन मिलने लगा जितना कि एक्टर्स और एक्ट्रेसेस को मिलता है। अभी आप बोलोगे मैं ये क्यों बता रहा हूँ आपको, ये तो एग्जामिनेशन में नहीं पूछा जाएगा ऑब्व्हियसली, हे विचारलं जाणार नाही। सांगण्याचा अर्थ असा की जर डायलॉग चांगला लिहिला तर सुपरहिट फिल्म शोलेसारखी तयार होऊ शकते। किसी चीज़ को आप अगर पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे आपसे मिलाने की कोशिश में जुट जाती है। शाहरुख खानचा हा डायलॉगही तुम्ही ऐकला असेल। पॉईंट सांगण्याचा एकच आहे की तुम्ही जर डायलॉग रायटिंग जबरदस्त केलं तर लोक दिवाने होतील तुमचे। नटसम्राटमधला डायलॉग माहिती आहे, घर देता का कोणी घर, या तुफानाला कोणी घर देता का? लाखोची संपत्ती पायाच्या लाथेने, एका लाथेने उधळून लावणारा नटसम्राट मी, चांडणानी तू त्याच्यावर चोरीचा आळ घेतेस। तसे अजरामर डायलॉग्स आहेत आणि त्या अजरामर डायलॉगांनी छाप अजूनही आपल्यावर सोडलेली आहे, आणि असंच डायलॉग रायटिंग आपल्याला पण करायचं आहे। माझं तुम्ही म्हणाल इंजिनियर लोकांना का गरज आहे डायलॉग रायटिंग करण्याची, आम्ही थोडे ना रायटर बनणार आहोत, कुठला सिनेमा लिहिणार आहोत, कुठली सिरियल लिहिणार आहोत। नो, डायलॉग रायटिंग इज इम्पॉर्टंट फॉर इंजिनियर्स, कारण तुम्हाला बोलायचं आहे, तुमच्या कलिग्ससोबत बोलायचं आहे, तुमच्या सबऑर्डिनेट्सशी बोलायचं आहे, तुमच्या बॉसशी बोलायचं आहे, आणि सर्वात महत्त्वाचं तुमचे जे कस्टमर्स, क्लायंट्स आणि कन्झ्युमर्स आहेत त्यांच्याशी बोलायचं आहे। मग बोलायचं आहे तर तुम्हाला डायलॉगच वापरले जाणार आहेत ना। मग हे डायलॉग कसे लिहायचे की समोरच्याला तुमचं बोलणं समजलं पाहिजे आणि समोरच्याचं पण तुम्हाला समजलं पाहिजे। आणि डायलॉग लिहित असताना किंवा बोलत असताना असं बोलायचं की समोरच्याला ऐकण्यामध्ये इंटरेस्ट येईल किंवा वाचण्यामध्ये इंटरेस्ट येईल। द सेम फॉर्म्युला, द वे वी यूज्ड इन पॅराग्राफ रायटिंग, द सेम फॉर्म्युला वी हैव टू फॉलो इन डायलॉग राइटिंग। फ्रॉम एग्जाम पॉइंट ऑफ व्यू, 4 मार्क्स डायलॉग। सो एक कैरेक्टर के 2 कैरेक्टर्स आपको दिए जाएंगे। यू विल बी पुट इन टू द सिचुएशन वेयर इन राइट अ डायलॉग बिटवीन अ टीचर एंड अ स्टूडेंट, और बिटवीन फादर एंड सन, और बिटवीन 2 फ्रेंड्स, और बिटवीन 2 कॉलिग्स। 2 कॅरेक्टर्स असणारच आहे, त्याच्याशिवाय डायलॉग होणारच नाही। डायलॉग म्हणजे दोन लोक बोलणार आहेत, लॉग म्हणजे बोलणं। सो 2 लोक बोलतील, त्या दोघांचे डायलॉग्स तुम्हाला स्वतः लिहायचं आहे। यू हॅव टू पुट युअर सेल्फ इन टू द शूज ऑफ दोज कॅरेक्टर्स अँड राईट डाऊन ॲज पर द सिच्युएशन गिवन टू यू। फॉर एक्झाम्पल, इफ देर इज अ क्वेश्चन अबाउट राईट अ डायलॉग बिटवीन अ फादर and son about homemade food, importance of homemade food. So you have got the content, that is homemade food. You have got 2 characters, that is father and son, or maybe daughter. So you have to, from the point of view of both father and son or father and daughter, you have to write the dialogues. Now when you write the dialogue of a father, of course the maturity of thought should be reflected in the dialogue. That is how the care should be taken. When you are talking about, when you are writing the dialogues of son or daughter, sometimes the little carelessness, little casual approach is acceptable because the character is son or daughter. But whereas mother and father, of course the maturity and the standard level of thinking or the thought should be reflected in the way you write the dialogues.
and that is how you get the points, maximum points. So how to score maximum points in this dialogue writing. सो डायलॉग रायटिंग तुम्हाला समजलं असेल. डायलॉग रायटिंगमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे सांगतो. सिम्पल, जे सिच्युएशन दिले, जे कॅरेक्टर दिले ते व्हिज्युअलाइज करायचे ॲज इफ तुम्ही तेच आहात. फादर, तर तुमचे फादर कसे असतात, कसे बोलतात हे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यानुसार इमॅजिन करायचं. मदर, त्याच्यानुसार इमॅजिन करायचं. एक टीचर कसे बोलतील, तुम्हाला पुष्कळसे टीचर आवडत असतील किंवा तुमचे आयडल असतील, ते कसे बोलतात ते इमॅजिन करायचं आणि त्याच्यानुसार तुम्हाला सिच्युएशन जी दिलेली आहे त्याच्यानुसार डायलॉग लिहायचे. रिमेंबर 4 मार्कांसाठी एका कॅरेक्टरचे कमीत कमी 4 डायलॉग म्हणजे 4 लाईन असायला पाहिजे आणि दुसऱ्या कॅरेक्टरच्या 4. सो 4 आणि 4 8, कमीत कमी सांगतोय मी. मॅक्सिमम तुम्ही 15 ते 16 लाईन्स लिहू शकता. आता असं काही कंपल्शन नाही आहे. दिस इज नॉट अ वॉटर टाईम कंपार्टमेंट दॅट यू शुड राईट मिनिमम 8 अँड मॅक्सिमम 16 or 15. नो. The secret of dialogue writing is that the dialogue should develop like introduction, hi, hello, good morning, good afternoon, and then directly touch to the core at the heart of that particular dialogue, and that is the topic. जैसे कि हम लोगों ने अभी लिया फूड, homemade food. So directly you touch that, develop it properly in proper sequence. It should not be question answer session like किसी का इंटरव्यू ले रहे, व्हाट्स योर नेम, ओके, व्हाट इज़ योर हॉबी, व्हाई डिड यू सिलेक्ट गवर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे, व्हाट इज़ योर नेक्स्ट प्लान. ये क्वेश्चंस जो है ना, आप क्वेश्चन आंसर ऐसा लिखोगे तो मार्क्स नहीं मिलेंगे आपको. क्वेश्चंस अगर रिक्वायर्ड है, रियली रिक्वायर्ड है फ्रॉम द पॉइंट ऑफ व्यू ऑफ द कॉन्टेंट ऑफ दैट डायलॉग, देन यू कैन इंसर्ट इट. लेकिन आपको बिगिन करना है हाय, हेलो या गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, बस ये 2 लाइनें इसमें इन्वेस्ट कर दी या वेस्ट कर दी. उसके बाद आपको 8 लाइन एकदम कंटेंट एंड कोर लिखना है. तो डेवलप करते समय आपको इमेजिन करना है कि आप खुद वो कैरेक्टर हो, तब जाकर, और थोड़ा सोच के लिखो. डायरेक्टली डोंट जंप टू द राइटिंग. समटाइम्स यू आर फ्रॉम मराठी मीडियम और हिंदी मीडियम, सो यू हैव थॉट्स बट यू डोंट हैव वर्ड्स. So we end up like good morning, good afternoon, hi, hello, how are you, how do you do, I am fine, we will discuss about homemade food is good, dad says good, son says okay, it is also nice, and then very superficially you end and complete that dialogue because you don't have proper words. So आपको practice करके ही आना पड़ेगा, सोच के ही आना पड़ेगा. As per your capability there would be the topic given to you based on which you need to write the dialogues. सो सबसे पहले बिगिनिंग इस प्रकार करनी है कि पहली लाइन में सामने वाले को लगना चाहिए कि इसने बहुत अच्छा लिखा होगा. फॉर एग्जाम्पल, होम मेड फूड, फादर, द डायलॉग ऑफ फादर. होम मेड फूड विल बी, होम मेड फूड इज न्यूट्रिशियस, you get all nutrients to maintain your physical and mental health, so eat homemade food. ये बाप का हो गया तो ऑब्वियसली स्टैंडर्ड है. फिर बेटा, yes father, I understand your concern, but sometimes in our college there are a lot of lectures and practicals and there is no tiffin, so where we go? Of course we go to canteen and eat something which is ready made or fast food. Dad says, occasionally I can understand because something is better than nothing, but remember, your tummy, your stomach is not a dustbin to put any debris over there or any garbage over there. Son, oh dad, you always stretch the things. This is not like that. We eat vada pav and samosa. Whole Mumbai is alive only because of vada pav and samosa pav. Father, I understand because we have less time and because there is no one to look after. Sometimes the neutral families are there, but you should take the responsibility of your health, and homemade food as far as possible you have to carry. Yes, Dad, I understand and I will follow your instructions. Thanks for the advice and concern. Love you. डायलॉग डेव्हलप झाला, व्यवस्थित एंड झाला. तुम्हाला त्या 7, 8, 9, 10 ते 16 लाईनमध्ये तो सुरू करायचा आहे, तो डेव्हलप करायचा आहे आणि धासू पद्धतीने एंड करायचा आहे. दॅट इज डायलॉग रायटिंग. लक्षात येत आहे. आणि डायलॉग रायटिंग करत असताना फक्त एकच चित्र समोर ठेवायचं आहे की मी ती व्यक्ती आहे आणि त्या परिस्थितीत या विषयानुसार मी काय बोलेन. बाप असून देत, आई असून देत, मुलगा असून देत, मित्र असून देत, कॉलिग असून देत, टीचर असून देत किंवा तुम्ही स्टुडंट असून देत, एनी सिच्युएशन यू हॅव टू सिम्पली पुट युअर सेल्फ इन टू द शूज ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन अँड थिंक अँड इमॅजिन अबाउट इट की इन दिस सिनॅरिओ अबाउट दिस पर्टिक्युलर टॉपिक व्हॉट वुड ही ऑर शी से, आणि पेन डाऊन करायचं आहे. सो टेक युअर टाईम. एक्झामिनेशन युनिट टेस्टमध्ये तुम्हाला 1.5 तास दिला आहे फक्त 30 मार्कांसाठी. सो घाई करायची नाही, एकदम धासून लिहायचं, छान हँडरायटिंग काढायची,
कोलन लिहायचा, मदर कोलन आणि त्याच्यानंतर पुढे डायलॉग लिहायचा. त्याचप्रमाणे लगेच खालच्या लाईनवर फादर सन कोलन आणि त्याचा डायलॉग लिहायचा. आणि डायलॉग सगळे इंटरडिपेंडंट असतील, त्यांच्यामध्ये लिंक असेल, रॅन्डम कुठलाही त्याच्यामध्ये घुसडवायचं नाही. लिंक तुटली मार्क्स कमी, लिंक तुटली मार्क्स कमी. स्टँडर्ड त्याचा स्तर खाली आणला मार्क्स कमी. कुठेतरी इकडे तिकडे हेल्टर स्केल्टर लिहिलं, काहीतरी नुसती औपचारिकता कंप्लीट केली, मार्क्स तुम्हाला मिळणार नाही. आय होप की डायलॉग रायटिंग you will understand, you must have understood, and accordingly you will try. Good luck. Thank you.